नमस्कार मंडळ. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. असं वाटतं वेलकम बॅक. Welcome back to my channel. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही चाललो आहोत गगनगिरीला. आता आम्ही जाऊ 10 वाजता ही आली होती आणि आता वाजलेत 11, कारण की आम्ही इथे फोटोशूट करत होतो. बंद करते. एक तर आवाज येत नाही आपला फोनमध्ये आणि सॉरी थोडासा प्रॉब्लेम आहे सगळ्याच गोष्टीचा. काहीच नाही आहे तरी पण आम्ही ब्लॉग करतो. आता आम्ही तिकडे जाऊ आणि ब्लॉग करू. तर गगनगिरीला जायच्या आधी लक्षात ठेवा की असे सुट्टे रुपये घेऊन जा, तिथे लागतात चपला बुटांसाठी ठेवायला. त्यामुळं हे लक्षात करून घेऊन जा. आता आम्ही निघालो आहे. चल बाई, लेट झाला आहे थोडासा, बट केस मी बांधून घेतलीत कारण की माझ्या केसांना नजर लागते. ओव्हर ॲक्टिंग वगैरे. 50 रुपये ओव्हर ॲक्टिंग. आता आम्ही तिकडे गेल्यावर तुम्हाला भेटू. बाय. रेल्वे स्टेशनच्या ह्या साईडून तुम्हाला जायला लागेल आणि असं सरळ सरळ आता मी तुम्हाला दाखवेल कसं जायचं आहे ते. ह्या साईडने रेल्वे स्टेशनने आल्यानंतर तुम्हाला जायचं आहे समोरच्या रस्त्याने आणि इथे एक लेफ्ट टर्न भेटतो. या साईडला जायचं आहे आणि इथून आता सरळ सरळ तुम्हाला जायचं आहे जिथपर्यंत तुम्हाला भेटेल. कुठेच टर्न वगैरे काहीच घ्यायचा नाही. जसं सरळ रस्ता आहे तसंच जायचं. कुछ बोलना चाहते हो? लफ्ज बचे नहीं है मेरे पास अभी बोलने के लिए. हमारी खोपोली कैसी लगी आपको? मराठी बोलायचं आहे. मराठी. हिंदी एकदम बेकार आहे माझी. हॅलो मनसे. मनसे का कॉल, मनसेचा कॉल येईल डायरेक्ट लगेच. थोडासा गडबड हो जाता है. फिर बड़ा विवाद का टॉपिक है. हे बघा, आता मी मराठी बोलते तर ही हिंदी बोलते. मनसे हिला जरा. हे ना आय लव्ह खोपोलीवालं गार्डन आहे, पण आहे ना त्याच्यातलं आहे ना एल जो आहे ना तो पेटतच नाही. फक्त आहे ना आय तो दिल पेटतो आणि त्याच्यानंतर मग यू पेटतो. ए हवाला हे धर. याच्यात आहे ना मुंग्या असतात. पाहिजे का तुला? मुंग्या असतात. मुंग्या असतात मला माहिती, तरी पण मी हे घेतलंय. मागच्या वेळेस ही जेव्हा येणार होती ना तेव्हा तिने 4-5 वेळा कॅन्सल केलं होतं. मी हां, कधी केलं? तूच कॅन्सल. मी सकाळी उठून बघते. अरे ते मी कॅन्सल नाही केला. मग कोणी केलं? आहेत काही जण, त्यांच्यामुळे हे कॅन्सल. जाऊ दे. मी सकाळी उठून बघते मेसेज की यार मी आज नाही येणार, यार मी उद्या येईल. मग मी दुसऱ्या दिवशी उठून बघितलं, दुसऱ्या दिवशी पण तीच, यार मी आज नाही येणार, मी उद्या येईल. मग मी ह्याच्यामुळे मी मम्मीला आज सांगितलंच नाही. बिझी असतं मी. बिझी माझा बिझनेस आहे. कोणता? स्मॉल बिझनेस? इन्फिनिटी स्टुडिओ. कोणता स्टुडिओ? इन्फिनिटी स्टुडिओ. ओके. आम्ही काय बोलतात, इव्हेंट मॅनेजमेंट वाले लोक आहेत ते. जरा तुम्हाला जर आमचे क्लायंट सोबत मीटिंग्स असतात. व्हॉट इज दिस वेअर? मी बिझी नसते म्हणून मी मम्मीला सांगितलंच नाही यावेळेस की मम्मी मी चालले प्रियंकासोबत गगनगिरीला, कारण की तिने 5-6 वेळा कॅन्सल केलं आहे. सो आता आम्ही चाललो. हे काय, हे मला लाज वाटते सगळेजण बघत असताना. थोड़ा पेट पूजा करने का है. हाँ. तो मैंने कष्ट लेके आई हूँ. अंबरनाथ से आई है ये. मराठी में बोलने का है हम लोग को. मनसे धरेगा. असं कळत नाही ना. मी मराठी बोलते कधीपासून. आम्ही आलो आहे ह्या कुलकर्णी किचनमध्ये. बघू आम्ही, चांगलं वाटतंय तर खावं तर लागणार आहे. सरळ आल्यानंतर इकडे एक रस्ता जातो आणि इकडे एक जातो. तर आपल्याला इकडे जायचं आहे वीरेश्वर मंदिराच्या ह्या साईडला. आता आमचं झालंय खाऊन. मेंदूवडा खाल्ला आम्ही. पूजा ईस्टर्न छान होता, मला आवडला. आता आम्ही जाणार. मेंदू वडा चांगला होता आणि ती चटणी खोबऱ्याची चांगली होती. मला सांबार आहे ना एकदम ॲव्हरेज होता. हां ठीक होता. म्हणजे काम चलावू था. सांबार दिसत नाहीये, सॉरी गाईज. प्रायव्हेट नदी झाली इथे. वो आमच्या कोकणी भाषेमध्ये याला पर्या बोलतात. पर्या. इकडून आल्यानंतर आपण जाणार आहे आता ह्या मंदिरामध्ये. सो चपला काढावं लागतील बा त्या.
खोपोलीतलं प्राचीन मंदिर, मला जाम आवडतं हे मंदिर. वीरेश्वराचं मंदिर. आता आपण मध्ये जाऊन पाया पडूया. हे बघा, हे कुठे गेले बाई प्रियंका? मला वाटलं हरवली. इकडे पहिले पाय धुवून घेऊ. माझी मम्मी ना ते प्रदीप मिश्राचं कीर्तन ऐकल्यापासून आहे ना रोज महादेवाला जाते आणि पाणी घालते आणि आम्हाला ते हे घेऊन येते, बेलाचं पान वगैरे असतं ना ते घेऊन येते. मग तिचं असं म्हणणं आहे की ते खाल्ल्यावर जरा अक्कल येते. आता असते आंधळी श्रद्धा. हे मिथ आहे कारण की हिला अजून आले नाहीये. ना राक्षस असतो, याच्या पाया नसता पडायच्या. वरच्या साईडला गणपती बाप्पा असतो, त्याच्या पायाच्या पडायच्या असतात आणि याच्यावर पाय द्यायचे, समोर जायचं. हे बघा, इथे पण एक राक्षस आहे आणि इथे गणपती बाप्पा आहे आणि मध्ये ह्या मंदिरामध्ये आल्यानंतर डायरेक्ट ह्या साईडला तलाव आहे. वेट, किती छान आहे. स्ट्रगल चालू आहे एक फोटो साठी. अरे देवा, कसं वाटतं तुझं सॉक्स पडून? मी घासून पावसाळ्याचे सॉक्स घालून आले ही शूजच्या मध्ये. शूज कशाला घालायचे? ते चल. अरे वाच ना. काय दिलंय मला दिसत नाही, त्यांना उलट दिसतंय. तुम्ही म्हणतात बाय. धबधबे चालू झालेले आहेत आणि आपली गगनगिरी सुद्धा आलेली आहे. फोटो काढून घे. खोपोली गावात असलेलं पाताळगंगा नदीच्या किनारी वसलेलं हे एक आश्रम म्हणजे श्री स्वामी गगनगिरी महाराजांचं आश्रम. तर मी तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन देते. श्री गगनगिरी महाराज यांचा जन्म झालेला 1906 साली व पाण्यात उभं राहून केलेली जलतपस्या ह्या नावाने ओळखले जाणारे हेच ते गगनगिरी महाराज. आणि असं म्हटलं जातं की हे दत्तगुरूंचा अवतार असून नवनाथांचे गुरु देखील आहेत. आणि हेच ते ठिकाण होतं जिथे बसून ते तपश्चर्या करत होते. पण ते करताना ते एवढे मग्न व्हायचे त्याच्यामध्ये की त्यांना समजलंच नाही की पाण्यातल्या माशांनी कधी त्यांचे पाय खाऊन टाकले होते. आणि भ्रमण करता करता ते गगनगडावर पोहोचले होते, त्यामुळे त्यांना गगनगिरी महाराज असे नाव पडले होते. या साईडला आपल्याला जायचं आहे आता. जो कचरा ही टुरिस्ट आहे. मी असं नाही, टुरिस्ट नाही, टुरिस्ट आहे आणि मी इथली रहिवासी आहे. मला चांगलं वाटतंय. आमच्या इथे एवढं भारी झालं आहे आणि इथं आल्यावर ना एकदम असं थंड थंड वाटतं, एकदम भारी. आमच्या इथे पण वाटतं. हे इथं काय नाही इथे. इथे ती व्हिडिओ बनली असेल. व्हिडिओ तो बनना पडेगा. व्हिडिओ बनवण्यासाठी खूप प्रयत्न चाललेत गाईज. कारण की आमचे व्हिडिओज बनत नाही आहे. इथे मोबाईल वापरू नका असं लिहिलेलं आहे, तरी पण आम्ही वापरतोय. आणि चांगलं आहे की पाऊस नाही आहे, त्याच्यामुळे छान येते. हा ना, इथे खूप छान आहे. अरे तिथे सरफेराचं बनवायचं तर तू तुझंच काहीतरी एवढा छान आहे ना यार, मला जाम. कुठे ती बघ ना, ती दिसत नाही का? ओके, नाही दिसत. गेली तर ती थांबणार आहे का? गेली ती, पळाली. अरे मंदा, तुझे डोळे नाहीये. तिथे बघ ना, ती काय आहे? गेली ती, जाऊ दे. मला जाम आवडतो हा सरफेस. ते काका आले. वाव, थोडा वेळ राहिलाय बंद होण्यासाठी, म्हणून आम्ही पटापट चाललो. बंद टाइम असतो. हो हो. वाव, इथे जाम भारी दिसतंय. वाव. अरे हा, इथे हेलिपॅड. काय हिचं आहे ना, निसर्गाचा आनंद घ्यायचा सोडून हे काय. अच्छा, खोपोलीपेक्षा तर नसेलच जास्त निसर्ग. छान वारा येतोय. कुठे पण ठेव. A few moments later. भारी आला. छान आलाय रे. हिच्या फोन मध्ये जास्त छान येतात कॅमेरा.
मी बोलते ना नाही तेव्हा इतके छान चांगले येतात फोटो ना. काढतो ना. आणि कधी कधी ओ भाई हे चल अंबर एवढ्या फनी आलेत ना. आणि इथं आता आम्ही जिथे चाललोय ना तिथे ना मिनी केदारनाथ आहे. झाडायला नारळ आलाय. नारळ काहीतरी वेगळंच फळ येते. आम्ही आता जिथे चाललोय ना तिथे मिनी केदारनाथ बोलतात त्याला. आणि ते सेम टू सेम तिकडची वाली मूर्ती आहे. असायला पाहिजे असं काढ मग. ते चांगले हिचे किती पण फोटो चांगले काढत ती बोलते की चांगले नाही काढले. किती चांगले काढते इतके चांगले फोटो काढलेत ना मी. आता हिनी काढलेले फोटो टाकायला तुम्ही स्वतः कम्पेअर करा किती घाण फोटो छान काढलेत रे मी फोटो. घंटा साईडला गुफा आहे पण आम्ही नाही जाते कारण की ती आता बंद झाली आहे. आम्ही आता चाललो गोशाळेमध्ये. आम्ही आलेलो नाही ते तर तो आम्ही कसं आज जात होतो तर ते मे बी तिने जस्ट बॉर्न बेबी दिलेला. जस्ट बॉर्न बेबी समजून घ्या. हां ती अचानक त्या आमच्या होताना ग्रुपमधला एक बरोबर त्याच्या अंगावर आलेली. तिला वाटलं असेल की पळालो ती ना. हां तुम्ही तिच्या बाळाला काहीतरी करता म्हणून ती मारायला लय डेंजर पळालो आम्ही. वाव धबधबे बघायचे तुम्हाला. हिंमतच नाही आली. भयंकर जोरात पाऊस आलेला आहे त्याच्यामुळे खाली बघ. गोशाळेत आल्यावर तुम्ही जरा खाली बघून चालावे माझ्याशी माझी नम्र विनंती आहे. ओ किती छोटे. चल खाली शेवाळलं आहे जरा चांगलं बघून चाला. कुठे गेलं छोटू तो तर जजमान वाटतोय. तो आपल्याला भेटायसाठी येत आहे. रोम रोम भाइयों. हाय गाईज. हॅलो ब्रो. हाय गाईज. लॉंग टाइम नो सी. छान आहे. माझा फोन का तुझा फोन मला काळा करतो खूप. डिस्कशन हाय तो काळे हाय तो हाय नाही इतना क्या है? नाही नाही असं नाही. तिकडून गोशाळेनंतर इथे काय माहिती का ते आश्रमगृह काहीतरी बोलतात ना ते. स्टे या. अरे हे उघडत नाहीये. या चला पाऊस आलेला आहे गाईज. आम्हाला एक गोष्ट आठवली आहे. एका टाइमला मी म्हणजे आम्ही 4 जण होतो एका छत्रीत. माझी छत्री होती आणि मला ह्यांनी भिजवला. वो तो मॅन्डेटरी आहे ना. जो मी छत्री असेल त्याला भिजावंच लागतं. मी त्याच्यानंतर मग कधी छत्रीच नाही. मी यांना सांगायचीच नाही की मी छत्री आणली म्हणून. बाय गा. हम गरीब थे. मेरी मम्मी एक उंगली से रोटी बना. काकी बघा काय बोलते. जाऊ दे. काकींनी यायला पाहिजे होतं बट वरती कर की चांगली करा. चला आता मॅडम जायची आपल्याला. यार ब्लीचचा वास पूर्ण नाकाश. त्या साईडने गेलो आणि ह्या साईडने आलो. त्या साईडने जाऊ ना आपण. जरा घुमून जाऊया म्हणजे कसं जरा चालल्यासारखं होईल. इकडून 2000 years later. एक मोठी ट्रॅजेडी झाली आमच्यासोबत. काय म्हणतो काहीतरी गेले थांब जरा. औरा भंग हो गया. माझा अरे काय माझं लायनर पुसलं का. टेक टू आता आम्ही असा विचार केला की आता आलोय तर आम्ही विचार केला की एक कोणाला तरी पकडून विचारायचं की आम्ही ना यूट्यूब चॅनल आहे आमचं तर त्याच्याबद्दल तुम्ही या मंदिराबद्दल माहिती सांगा आम्हाला. आमच्या चॅनलमध्ये आम्ही टाकू. तर तिथून एक पंडित येत होता. तो येत होता आपल्याच ह्याच्यामध्ये काय बोलतात असं आपल्या धुंदीत चालत होता का आणि तिथे खाली पाणी पडलेलं. मी विचार केला की विचारू आणि तो येत होता घसरून. असं हसायचं नसतं पाप लागेल तुझ्यासोबत मला पण लागेल. पण ही तिकडं त्याच्या समोर हसते. मला असं झालं की यार तिला कशाला घेऊन आले मी. मी पडली तरी मी स्वतः हसते. पण मग त्याला थोडंसं त्याला असं त्या पंडितजीला एवढं ऑकवर्ड वाटलं असेल ना की एवढ्या म्हणजे सगळं त्याचा ऑरा भंग झाला. आम्ही पकडला जसं तो पडला असता आणि डायरेक्ट पाण्यातच गेला असता का तो थोड्याशाने वाचला. खाली कारण की खाली फरशी होती आणि त्याच्यामध्ये तो मार्बलचं होतं ना. हां आणि थोडंसं जरी पाणी असलं ना त्या फरशीमध्ये तरी ना माणूस सटकतो आणि ते तसंच काहीतरी झालं कारण की त्याचं लक्ष नव्हतं खाली पाणी सांडलेलं.
आणि ती व्हाईट कलरची अशी होती ना, त्यामुळे दिसलं पण नाही त्याला. हे हसते. मी म्हणले अरे थांब त्याला जाऊ दे, ते मग हसणं बंद. सीरियस सिचुएशन में हंसी निकल जाती है. एवढं सिरियस सिच्युएशन मध्ये बाई खरं यार. पण आम्ही एखादा आता जीव वाचवला आम्हाला समाधान वाटतंय. हसलो पण आम्ही त्याला वाचवलं आणि त्याच्या वाचवलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही हसलो. आम्ही म्हणजे पहिली ही हसली मग मी हसली. हिच्याकडे बघून मला हसू येत होतं. तुझा कॅमेरा इथं आहे पण मी इथं बघते. चालतं ठीक आहे ना. आता आम्ही चाललोय घरी. आईस्क्रीम आईस्क्रीम खाऊन जातो. आमचं झालेलं आहे फिरून आणि आता आम्ही आलो गच्चीवर आमच्या. सो एवढाच होता ब्लॉग. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.